तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आज माहिती आहे का, आज नाही कालच आहे की नाही सिलेंडर गेलं घरचं आणि खतरनाक महामारी चालू आहे सिलेंडरची, तुम्हाला पण माहीत आहे. त्याच्यात माहिती आहे का, माय बायको जे काही आम्ही गिफ्ट येतात सकाळी सकाळी पार्सल येते, ते प्रोडक्ट काढून जे कागद उरते ना, मग ते आम्ही जमा करतो. कचरावाला आला की फेकून देतो. पण काल सिलेंडर गेलं त्याच्यामुळे आम्ही काय केलं की त्या कचऱ्याचं महत्त्व समजलं आम्हाला की नाही बा आता हे सांभाळून ठेवा, उद्या चहा करावं लागलं, कारण की सिलेंडर 4-5 दिवस काही भेटत नाही. त्याच्यात माझी बायको आता करून राहिली माझ्यासाठी खायली, तिच्याचसाठी चहा करून राहिली. मी तर अप्रेश पितो आणि हे पहा शेवटी किती आपण बोलले घालल्याची सुचत नाही ना. शेवटी काही करा बोलते फरक नाही पडत ना. पण बाकी मला लागत तू कायच्या ते बसायला तयार आहे. कायसाठी बसतो, मला काही यायचं हे नाही आहे. वा वा आपली चूल पाय 2 मिनिटावर चूल आहे आपली. 2 मिनिटावरच असते तू, 3 मिनिटावर कधी पाहिली का ते सिलेंडरचं काय झालं? सिलेंडर होईल ना आता. एक रेडीमेड चूल आणून ठेवते, तुम्ही माहित असो लावून ठेवून देतो. त्या देवीत रेडीमेड चूल भेटते, इंडक्शन घेऊन तर ठेवतो. ते तुम्ही घरीच करून देतो ना. राहू द्या, घरी कोण बल्ले करता. म्हणजे आता तुला ह्या युद्धानं मग एक गोष्ट अजून शिकवली की बा अशा पाहिजे हात जळ नाही गडं. आग पेटून राहिली, आग ते कागद लय हो, कागद खूप झालं मला. तुकडे तुकडे लावायचे ना कागदाचे. झालं 20-30. हा आली. बापरे बाप वा. शिजलांच्या तर पहा मित्रांनो, त्या कचऱ्याची पण किंमत कळली का तुम्हाला आज? आज त्या जे पोस्ट आम्ही जे फेकून देतो, आज त्याच्यावर चहा होऊन गेला. दिवसाची गोष्ट आहे. दिवसाची गोष्ट आहे. तुम्हाला आठवलं नाही आपल्या घर बांधून तेव्हा आपण सुटत होतो सिलेंडर ऑफिसच्या वेळेस? हो. आठवलं? तर चला आता याच्यानंतर तुम्हाला एक नवीन आविष्कार दाखवणार आहोत. आविष्कार. चला, हा गुरु काय म्हणून राहिला आता? काय म्हणतो रे? हा काय म्हटलं? तू काय म्हणून तू सकाळी हे पहा मित्रांनो, हा आमचा गुरु मोबाईल पाहत नसते. आमचा गुरु खूप हुशार आहे, खूप समजदार आहे, बिलकुल मोबाईलला हात नाही लावत आणि सकाळी उठल्यानंतर तो ब्रश करते. एवढं काय काम नाही करत, मला शिकवत राहते निरा. एवढं नाक फुगून काय बोलून राहिली मग? नाक काय माझं एवढं मोठं फुगवणं? नाक काय फुगत होतं? जाऊ दे, आम्ही ह्या चहाची किंमत करतो आज. करायच लागते. बायकोनं कोणतंही काम केलं त्याची किंमत करायच लागते. जबरदस्ती जबरदस्ती काय नाही. मग जेवता काय बायकोने हात सोडून बनवतो बायको. असं भेट नाही हो बाई. हो भेट नाही. तुला वाटत असेल येऊन मग कसं जेव्हा असते बा आहे आता तर मग नखरे करतो. आता हायच नाही माहिती, भेटून नाही राहिलं तर मग करायच लागतं. ऑप्शन नाही. मी झुडकी कोणाला घ्यायचं. दोन दिवसापासून तंत्र जागेवर नाही यायचं. पिसायला नाही करते हे निघ. तिथंच आहे. खराब झालाय तो बाहेर निघतो वासी. विचार करत बसते. सांगतो म्हटलं त्या बाया झोपल्या का? गुरु पेटे का विचार? 90 नाही आवडत. गुरु पेटे काय? काय गुरु नाही म्हणते, शेक करून शेक करून द्या. जाय. आता एका टाइम एक काम सांग, मी आता थोडस 1 मिनिट मग 1 ग्लासात पहिले शेकसाठी दूध काढून ठेवू, कारण गरम होते दूध, गरम होईल दूध. 1 ग्लासात. तर चला मित्रांनो, ह्या गोष्टी तर चालतच राहणार आहे. आता मी पहिले जातो पोहे आणण्यासाठी, कारण की आता याच्यात पोहे नाही करू शकते पण वेळ लागणार. होय अरे पा आमच्या आता चुलीवरच्या पोळ्या चालू आहे. असे दिवस आले आहे. आता म्हणतात ना जुने दिवस कधी वापस येईल. जे जुनं ब्रँड होतं ते ब्रँडच आहे का हो? पण आम्ही मागं नाही हटत. काय हो पा पोळी याच्यावरही चालू आहे चकाचक.
पोळी बा खतरनाक. तुम्हाला आता दुसरंच कोणी शिकवलं व्हॉइस ओव्हर करू तर मी दाखवतो. मी जाऊ मी चुलीवर स्वयंपाक करू चुलीवर. मस्त पोळी पुरं फटकन लाट पोळी फटाफट एक वेळा हा विसतो टेम्पा पेटला. हा टेम्प्यात एका टेम्प्यात पुढे झाल्या पाहिजे. चला आता आम्ही पटपट पोळ्या करतो. तुम्हाला टेम्पे ते टेम्पे विचार नको तू, आपण कुठे जुगाडलं होतं. हो टेम्पे टुम्प्याले दे लवकर टाक पाहिजे. आता आम्ही पटपट पोळ्या करतो आहे ना पूर्वा. चला फटाफट. तर सिलेंडर गेलं होतं, मग काय करायचं. 2 दिवसापासून सिलेंडर गेलं होतं. नंबर लावला होता तरी काही भेटून नव्हतं राहिलं. तसंही मी सिलेंडर जायच्या काही दिवसा अगोदर सांगत असतो. मला माहीतच पडते, वासच येते आपल्याला सिलेंडर जायच्या काही दिवसा अगोदर. पण यांचंही काही कामाकामात लक्ष राहिलं नाही. मग काही नाही, मग पर्याय होता चूल. आता काही मोठी गोष्ट नाही आहे चूल पेटवणं. आपण कशातही काही करू शकतो. तर इथेच आमच्या इथे जागा नाही आहे, पण आम्ही असं ते पायऱ्या चढताना जो स्पेस आहे छोटा तिथे आम्ही चूल पेटवली आणि मस्त स्वयंपाक केला. भाजी पोळी चहा सगळं केलं. नंतर त्यांनी आणलं सिलेंडर. तर असा होता आजचा माझा छोटासा व्लॉग. कसा वाटला कसा नाही मला नक्की सांगा. भेटू आपण पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.